पिंट्या, ए पिंट्या, बळा उठ उठ, चल थोडस खाऊन घे, मग तुला बरं वाटेल. हा राजा उठ, चला चला तोंड उघड. तुला आवडतो ना म्हणून मऊ भात केलाय, दही भात वर मेथकूट पण घातलंय. उठ ना राजा, खा खा ना, थोडस खा. हे बाळा, अरे खा ना जरा. त्याला त्याला नको असेल तर आग्रह नको करू. आग्रह कसा नको करू म्हणता? उपाशी आहे माझा लेक, काही खाल्लेलं नाहीये, काही बोलतही नाहीये. बघा ना कसं करतोय तो. अरे आम्ही काही खाल्लेलं नाहीये, अगदी कलकलायला लागलंय. आईची एवढी पण काळजी नाही करे तुला. कला, तुला हवं असेल तर तू जेवून घे. कसा घास जाईल मला? आई आहे मी त्याची, 9 महिने पोटात वाढवलंय मी त्याला. हे राजा उठ ना रे, उठ जेव ना. मला मान्य आहे कला सगळं, पण बळजबरी करून तो खाणार आहे का? त्याला नको असेल तर नको आत्ता जेव. पिंट्या, ए बाळा, झोप येते का तुला? हा हा, तू झोप शांतपणे. हा, उद्या सकाळी उठलास ना की बोलूया आपण. हा, आराम कर. चल कला, झोपू दे त्याला. झोप हा बाळा, शांत झोप. देवाचं नाव घे, होईल सगळं व्यवस्थित. शरे शरे लढू नकोस ना ग. काय झालंय हे इंदुवहिनी? काय झालंय हे इंदुवहिनी? आता हे दृश्य कधीतरी आपल्या डोळ्यासमोरून जाणार आहे का हो? नाही हलणार, या जन्मी तरी ते शक्य नाही. आपल्या श्रीला कुणीतरी नाही ग, कुणीतरी असताना तर एक शक्यता म्हणून मान्य केलं असतं आपण. ते जगात असतात अशी दुष्ट माणसं, वागतात अशी, असं पटलं असतं आपल्याला. पण कुणीतरी नव्हता तो. जान्हवीचा भाऊ होता, आपल्या सुनेचा भाऊ. त्यानं का केलं असेल असं? तेच तर ना, त्याने असं का केलं? दुसरं कोणीही असतं ना तरी इतकाच संताप झाला असता, पण इतकं वाईट नसतं वाटलं. आपल्यातलंच कुणीतरी असं करावं, भीषण आहे हे. त्या सगळ्या घरातच प्रॉब्लेम आहे. आई ती तशी आणि भाऊ हा असा. एरवी म्हणत असते ना जान्हवी की आमच्या भावा बहिणीचं नातं खूप छान आहे, संबंध चांगले आहेत. हे असे चांगले संबंध आहेत? मला कमाल वाटते. म्हणजे इतकं सगळं घडलं आणि त्याने बहिणीला कसं काही सांगितलं नाही? मलाही तेच वाटतंय. म्हणजे ही काय आयत्या वेळची गोष्ट नाही, आधीपासून ठरलं असणार आहे आणि तरीही त्यांनी जान्हवीला सांगितलं नाही. हे म्हणजे नाही ना भावा बहिणीचं तितकंच बरं? मग कशाला इतके गोडवे गायला हवेत? काही दाखवण्यासाठी आहे सगळं. ना आईला समजवू शकत, ना भावाला कंट्रोल करू शकत. आपलीच माणसं आपलं ऐकत नाही, कशाला जगाला अक्कल शिकवायला जायचं? बेबी हे बघ कांता प्लीज, आत्ता माझ्या समोर श्री सोडल्यास दुसऱ्या कुणाचीही बाजू घेऊन बोलायचं नाही. मला ते अजिबात सहन होणार नाही. जान्हवीचा भाऊ सपशेल चुकलेला आहे. हो ना, पाप घडले त्याच्या हातून. देव सुद्धा कशी क्षमा करेल त्याला? एक्झॅक्टली. पाप केलाय, गुन्हा केलाय त्यांनी, काय वाटेल ते म्हणा, पण जान्हवीनी त्याला आवरायला हवंच होतं. श्रीच्या चेहऱ्याला काळं फासायला आलेला तो हात जान्हवीनी थांबायला हवा होता. स्वतःच्या भावाचा होता तरी सुद्धा. त्या स्थितीतही श्री शहाण्यासारखा वागला. समोर पिंट्या होता म्हणून त्याने शांतपणे सगळं करू दिलं. त्यानेही आणि जान्हवीनेही करू दिलं भावाला सगळं. श्री सारखा वागला, पण जान्हवी सारखं नाही वागली. तुम्ही सगळे जान्हवीला का आवडता यात? तिचा काय दोष आहे या सगळ्यात? मग या सगळ्यात श्रीचा तरी काय दोष आहे?